पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवत तृणमूल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता उलथवून लावली। एकूण 244 जागांपैकी भाजपनं 207 जागांवर दणदणीत विजय मिळवला, तर ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला केवळ 80 जागांवर समाधान मानावं लागलं। या विजयात महिलांची मतं अत्यंत निर्णायक ठरली। निवडणूक गेम चेंजर ठरवणाऱ्या या महिलांसाठी आता पश्चिम बंगालच्या सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतलेत। हे निर्णय नेमके काय आहेत पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेलं भाजप सरकार आता ऍक्शन मोडवर आलंय। सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या दुसऱ्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आणि यात सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे अन्नपूर्णा योजनेला मिळालेली मंजुरी। या योजनेअंतर्गत महिलांना 1 जून पासून दरमहा 3000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। याशिवाय आता महिलांना सरकारी बसमध्ये मोफत प्रवासाची परवानगी देण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। राज्यमंत्री अग्निमित्रा पॉल यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं की नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत नागरिकांसाठी अर्ज करणाऱ्या महिला आणि मतदार यादीत नावांचा समावेश करण्यासाठी न्यायाधिकरणाकडे अर्ज करणाऱ्या महिलांना सुद्धा अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल। सरकारनं आपले कर्मचारी, संलग्न संस्थांमधील कर्मचारी, शिक्षण मंडळ आणि राज्य संचालित शैक्षणिक संस्थांसाठी 7व्या राज्य वेतन आयोगाच्या स्थापनेला सुद्धा मंजुरी दिली आहे। पश्चिम बंगाल सरकारनं आपल्या दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे लोकाभिमुख निर्णय घेतले। 1 जून 2026 पासून पात्र महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि याशिवाय बसमध्ये मोफत सुविधा सुद्धा मिळणार आहेत। या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळालाय। सध्याच्या वाढत्या महागाईमुळे महिलांना खूप हलाखीच्या परिस्थितीत राहावं लागतं। ज्यांचं वार्षिक उत्पन्न किंवा मासिक पगार हा खूप कमी आहे, त्यांना कुटुंब चालवणं फारच अवघड झालंय। याचाच विचार करून मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये लाडक्या बहिणींना दरमहा 3000 रुपये देण्याचा निर्णय समोर आला। हे पैसे आता थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। अन्नपूर्णा भंडार योजनेचा लाभ हा पश्चिम बंगालमधल्या रहिवासी महिलांनाच घेता येणार आहे। तसंच ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। त्यात वार्षिक उत्पन्न कमी असायला हवं, वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डात महिलेचं नाव असणं गरजेचं असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जून महिन्यापासून धार्मिक आधारावर विविध गटांना दिली जाणारी सरकारी मदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील सध्याची ओबीसी यादी रद्द करण्यात आली आहे। आरक्षणाची पात्रता ठरवण्यासाठी एक तपास समिती स्थापन केली जाईल। यापूर्वी लक्ष्मी भंडार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता थेट अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल। याशिवाय ज्या महिलांना अद्याप लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठीही लवकरच एक पोर्टल सुरू केलं जाणार आहे, त्यात येथे अर्ज करू शकतील। याशिवाय मदरसा विभाग आणि माहिती सांस्कृतिक विभागाअंतर्गत सुरू असलेल्या धर्म आधारावरील सर्व योजना पुढील महिन्यांपासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारनं अर्थात पश्चिम बंगालमधील भाजपच्या सुवेंदू सरकारनं घेतलाय। आता आपण वळूयात महाराष्ट्राकडे। महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना सध्या दरमहा 1500 रुपये मिळत आहेत। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत महायुती सरकारनं अद्याप कोणतीही अधिकृत तारीख किंवा अंतिम निर्णय जाहीर केलेला नाहीये। योजनेचा हप्ता वाढवून 2100 रुपये देण्याचा विचार आहे आणि तो योग्य वेळी याबाबत निर्णय घेतला जाईल असं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून वेळोवेळी देण्यात आले। पण विधानसभा निवडणुकीपूर्वी काही महिने आधी महायुती सरकारकडून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती। ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली। या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा देखील झाला। दरम्यान विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना महायुतीच्या अनेक नेत्यांकडून लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीत वाढ करून 2100 रुपये दिले जातील असं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र या योजनेची घोषणा करून आता जवळपास 2 वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटलाय, परंतु अजूनही 2100 रुपयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये। 2100 रुपये कधी मिळणार याकडे राज्यातील सर्व लाभार्थी महिलांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।